हाय यूट्यूब फॅमिली, कशा आहात? बघा, आज आहे सोमवार आणि दुपारी वाजलेले आहेत 12. तर मुलांसाठी बनवत आहे मी नाश्ता, कारण का सकाळी मी 7ला कामावरती जाते, येते 12 ते 12:15 वाजेपर्यंत येते. तर हे बघा, तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि एक कांदा कापून घेतलेला आहे. तेल खूप जास्त झाले, थोडंसं कमी करते आणि शेंगदाणे थोडे तळून घेऊया. हे बघा, शेंगदाणे आपले तळायला ठेवलेले आहेत. एक कांदा कापलेला आहे, 2 मिरच्या आणि थोडासा कढीपत्ता आणि थोडीशी कोथिंबीर कापून स्वच्छ धुवून कापून घेतलेले आहे. चवीनुसार मीठ टाकूया. पोहे चांगल्या क्वालिटीचे घ्यायचे. पोहे तुटलेले मार्केटमधून आणायचे नाहीत. पोहे अख्खे पाहिजेत आणि पोहे एकदाच धुवायचे जास्त पाण्याने. 2-3 वेळा पोहे धुवायचे नाहीतर पोहे असे चिकट आणि असं काला होतो, मोकळे पोहे होत नाही आहेत. हे बघा, शेंगदाणे आपले तळून घेतलेले आहेत, बघू शकता. फोडणीला तर मिरची कढीपत्ता टाकते मी. 2 मिरच्या टाकल्या तर आणि थोडासा कढीपत्ता. मी राई वापरत नाही, कारण का मुलांना राई आवडत नाही आहे. तुम्हाला आवडत असेल तर नक्की तुम्ही टाकू शकता. हे बघा, कढीपत्ता टाकलेला आहे आणि हे कांदा आपण फोडणीला टाकलेला आहे. कांदा नरम झाला का थोडीशी हळद टाकून घ्यायची आपल्याला. हे कोथिंबीरवरतीच आपण मीठ आणि थोडी साखर टाकलेले आहे. लिंबू दोघांनाही आवडत नाही, त्यामुळे लिंबू नाही मी टाकलेलं. तुम्हाला आवडत असेल तर नक्की तुम्ही टाकू शकता. हे बघा, कांदा आपला नरम व्हायला लागलेला आहे, त्याच्यावरती थोडीशी मी हळद टाकते. कांदा नॉर्मल नरम झाला का थोडंसं त्या कांद्यामध्ये पाणी टाकायचं. म्हणजे तुमचे पोहे किती आहेत, 1 पेला 2 पेले, त्याच्यावरती अवलंबून आहे. कांदा जेवढा बुडेल तेवढंच पाणी टाकायचं आणि थोडासा कांदा शिजवायचा पाण्यामध्ये आणि नंतर पोहे टाकायचे. ते पोहे अजिबात वातड होत आहेत, इतके सॉफ्ट होतात ना. नक्की तुम्ही करून बघा, तुम्हाला समजेल. हे बघा, आपले पोहे रेडी आहेत. बघू शकता किती मोकळे झालेले आहेत. हे बघा, बघू शकता पोहे किती आपले सुटसुटीत आणि मोकळे पोहे, आणि ते खायला अजिबात चिवट नाहीत. एकदम असे मोकळे आणि असे एकदम सॉफ्ट लागतात आणि खायला पण खूप छान लागतात. तर बघू शकता. आणि तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर नक्की कमेंट आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करा.